नेमकं आता पहल कोण मला करणार? प्रस्ताव मी म्हणलं बघ त्यांनाही माहित असेल किंवा त्यांचे कार्यनीती आहेत आपले जलील साहेब त्यांनाही माहिती प्रस्ताव फेसर लफड्यात नाही मी मला ते तसले लफडे फिवडे कळत नाहीत काही प्रस्ताव फेसतो आपलं पण सरळ एकत्र असतं यावं असं वाटतं. का नाही आली पाहिजेत म्हणजे याचा अर्थ एकत्र यायचं नाही म्हणजे जातीचं देणं घेणंच नाही असा अर्थ होतो मग जे गोरगरिबांचे नेते आहेत सगळ्या जाती धर्माचे तुम्हाला एकत्र यायचं नाही याचा अर्थ तुम्ही राजकारण करताय ही प्रश्न इथं समाजाचा आहे त्याच्यामुळे इथं विचारच नाही करायचा उडी टाकायची सगळ्यांनी जे होईल ते होईल. ओवीसी असेही म्हणतात की जरांगे पाटलांमुळे पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. नाही नाही मी काय पाडा थोडंच म्हणलो मी राज्यात कोणालाच पाडा नाही म्हणलो मग सगळे राज्यातलेच पडलेत मुस्लिम मग त्यांचे समाजानं आले. मनोज जरांगे पाटील यांच्याशी शिकवण घ्यावी असं ओवेसी म्हणतात आणि पुढे बोलताना ते म्हणले की मनोज जरांगे पाटील यांच्यामुळं म्हणजे त्यांनी प्रचार केला किंवा प्रचार केला नाही म्हणजे फक्त त्यांच्या सांगण्यावरून पंकजा मुंडे पडल्या. नाही नाही असं नसतं मी काय कोणाला पाडा म्हणलेलं नाही कोणाचं नाव घेतलं नाही मी नाव घेतलं असतं तर त्या मतदानाच्या पेटीत काहीच राहिलं नसतं मी नाव घेतलं नाही मी कोणाला पाडा म्हणलेलं नाही आणि काहीच नाही असं नसतं आता हे मतं मग आमचेच आहेत ना आमचेच मतं आहेत आता बी असं नसतं मी कधीच इतक्या खालच्या दर्जाचा जाऊन मी कधीच कोणाविषयी वागत नाही समोरचे वागू द्या त्यांना काय वागायचं पण मी ह्या टोकाला नाही जात मी कोणालाच पाडा म्हणलेलं नाही. ओवीसींनाही मुस्लिम समाज बांधवांना आवाहन केलेलं आहे की मनोज जरांगे पाटलाकडून आपण शिकलं पाहिजे. काय आता खरी गोष्ट आहे ना किती दिवस त्यांनीच मिस्त्री मुसलमानाचा त्याच्यावर खाली सिमेंट भरायला मराठ्याचे पोरं किती दिवस अन्याय सहन करायचं गोरगरिबांनी दलितांचे पोरं किती दिवस आम्ही कामगार म्हणून राहायचं लिंगायत समाजाचे पोरं बंजारा बांधवाचे पोरं किती दिवस ऊसतोड्याचे आरक्षण असून फायदा का होत नाही हा बंजारा बांधवांनी विचार करण्याची गरज आहे. आरक्षण असून बहुतेक आपल्याला खाऊ देत नाही छगन भुजबळ त्यांचेच लोक नोकऱ्या लावतो किंवा जी ओबीसीत मोठी जाते तीच खाती लिंगायत समाजाला का मिळत नाही फायदा हे त्यांनीच बघितलं पाहिजे. राजपूत समाजाला का आरक्षण मिळत नाही काही समाजाचा काय अडचणी आहेत म्हणजे हे विचार त्या जातीतल्या लोकांनीच करणं खूप गरजेचं आहे. म्हणून आपल्या जातीतले पोरं मोठं करण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे जातीवाद करायला नाही. दादा हाकेने परत तुमच्यावर टीका केली त्यांचं असं म्हणणं आहे की जरांगे पाटील नावाच्या भूताला बाटलीमध्ये बंद करून अरबी समुद्रात फेकून दिलं पाहिजे कारण त्यांच्यामुळेच मराठा तरुणांचा आत्महत्या होत आहेत. त्यांना नाही मानलं मी विरोधक त्यांना छगन भुजबळने सांगितलं असावं उचकीत जाय बोलन एखादी बार आम्ही आणखीन विरोधक मानलेला नाही ज्या दिवशी मानीन ना त्या दिवशी सांगा. हा आपला पंढरपूरचा आजचा दौरा होणार का रद्द झालाय? नाही काहीच नाही आणखीन तेच खलबतच चालू आहे. हा तेच चालू आहे त्याच्यावर चर्चा चालू आहे बघू. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.